रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एका सुभाषितकारांनी खूप गोड वर्णन केलं. व्याधश्च आचरण, हा काय त्या व्याध्याचं आचरण होतं सांगा. पण त्याच्या घरी राहिला का नाही? काय त्या केवटाचं तरी काही आचरण होतं का? त्याची अवस्था होती का? पण त्याच्या घरी परमात्म्याने प्रभू रामचंद्रांनी निवास केला. देव व्यवस्था पाहत नाही, देव फक्त भक्ताची अवस्था पाहतो. एवढं लक्षात घ्या. आपण परमात्म्याला किती सोनं चढवलं याला महत्व नाही, किती त्याला भक्ती चढवली हे जास्त महत्वाचं ठरतं. काय त्या व्याधेच्या आचरण, हा काय त्या व्याध्याचं आचरण नव्हतं महाराज, तरी भगवान त्याच्याकडे गेले. पुढे त्या सुभाषितकारांनी वर्णन केलं, ध्रुवस्य वयो हो. ध्रुवाला काही वय होतं का महाराज? ध्रुव बाळाचं वय नव्हतं, पण राग निघाला ना, तो ध्रुव वना आला याची लागे. बैसावया पित्याच्या उत्संगी, तो आढळ पद देऊनी जगी, तो चंद्र सूर्यासी परी श्लाघो केला. असं त्या ध्रुवाला कुठेतरी आढळ पदावरती नेऊन ठेवलं महाराज. महाराज वर्णन करतात, काय त्या ध्रुवाचं वय होतं का? नाही, 5 वर्षाचं वय हो. 5 वर्षाच्या वयामध्ये जर देव त्याच्याकडे जात असेल तर त्याच्या अंतःकरणातील भक्ती किती श्रेष्ठ म्हणावी लागेल. देव वय पाहत नाही, देव व्यवस्था पाहत नाही. पुढे चला, ज्ञान सुद्धा एकेकाळी देव पाहत नाही. का विद्या गजेंद्रस्य, का गजेंद्राकडे ज्ञान होतं का? नव्हतं महाराज. फक्त त्या नकराने पाय धरला होता. त्या चिखलातलं कमळ उचलून देवाची एकदाच हाक मारली, पंढरीनाथा. फुल देवाकडे फेकल्याबरोबर ते फुल आकाशातलं खाली पडेपर्यंत परमात्मा तिथं उपस्थित झाले. काय ज्ञान होतं का गजेंद्राकडे? बघा, गंमत सांगू, हत्ती हा असा प्राणी आहे, त्या हत्तीला सर्वात जड बुद्धी असं म्हटलं जातं. बाप्पा, हत्ती या प्राण्याला सगळ्यात जड बुद्धी, चेतना उशिरा त्याची प्रकट होते. पण त्या हत्तीने एक फूल देवाकडे टाकल्याबरोबर त्या हत्तीला तो परमात्मा प्रसन्न झाला. त्या गजेंद्राकडे ज्ञान होतं का? नाही. देव व्यवस्था पाहत नाही, देव ज्ञान पाहत नाही, देव वय पाहत नाही. आणखीन पुढे सांगू का? याती का जाती विदुरस्य, हा विदुर काकाची जात देवाने बघितली नाही. यादवेन तपो उग्रसेना, हा का उग्रसेनाकडे शौर्य होतं का? नाही, उग्रसेनाकडे शौर्य नव्हतं, शौर्यता सुद्धा नव्हती. तरी सुद्धा उग्रसेनासाठी देव त्या ठिकाणी गेले. आणखीन काय? कुब्जेचं रूप सुद्धा देवाने पाहिलं नव्हतं. सुदाम्याचं धन पाहिलं का? नाही महाराज, धन पाहिलं नाही, तरी सुद्धा त्याला ऐश्वर्य संपन्न केलं. आणखीन महाराज, देव भक्ताचं पाहत नाही, भक्ताच्या अंतःकरणातील भक्ताने भाव पाहतो. विठाल सांगतात तसं त्या गोपाळांची मी व्यवस्था पाहिली नाही, त्यांची भक्तांनी फक्त भक्तीची अवस्था पाहिली आणि त्यांचं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी, उष्ट भक्तांचं तो परमात्मा खातो. काही माणसांनी पुन्हा संदेह निर्माण केला, महाराज ज्या गोपाळांचं देवाने उष्ट खाल्लं, अहो आम्ही योगी आहेत, आम्ही ज्ञानी आहेत, आम्ही तपी आहेत, आम्ही जपी आहेत, आम्हाला त्या देवाचं दर्शन नाही का? आमच्या घरी तो येत नाही का? आमच्या घरचं तो काही खात नाही? प्रत्येक सणावाराला आम्ही देवाला काय करतो? पंचपक्वानाचा पुरणपोळीचा नैवेद्य करतो, देवाच्या दारापर्यंत नेतो, पण तो देव आमच्या हातातलं घेत सुद्धा नाही, आमच्या हातातल्या त्या नैवेद्याला स्पर्श सुद्धा करत नाही, आणि त्या गोपाळांचं खातो. केलं गोपाळांनी देवासाठी एवढं? काही महापुराण जरी कथा तुम्ही ऐकली तर त्या 18 पुराणामध्ये एकच सार आपल्याला सापडेल, ते म्हणजे नाम. संतांनी या सगळ्या पुराणांचं मंथन करून नाम हे साधन सर्वात श्रेष्ठ ठरलं. नाम ही साधना म्हणून तर सर्वोत्कृष्ट मानलेली आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार, मंथोनी नवनीता. आणखी सांगू, एवढे पुरावे दिले ना नामाविषयी. एक तत्व नाम दृढ धरी मना, बाकी काही करू नको, फक्त एक कर, एकच कर, ते म्हणजे नामस्मरण कर. तीच साधना गोपाळांनी केली. खरं ते नामाचे चिंतन, चिंतनाच्या अनेक अवस्था आहेत.
व्यर्थ चिंतन आहे, साध्य चिंतन आहे ना, हेतू चिंतन आहे, परनिंदा चिंतन आहे. अनेक चिंतनाचे प्रकार पडता येतील. व्यर्थ चिंतन, किती वाजता कीर्तन संपल, कधी जेवण, निवडून कोणी येईल, मतदान कोणाला करावं. अरे बाबा, तू नाही केलंस तरी निवडून येणारच आहे. रात्री महाराजांनी फार मला व्यापकतेनं त्यांचं सांगावं वाटतंय, मेल्यानंतर कसं होईल. महाराज रात्री बोलले ना, अरे बाबा तू कशाला चिंता करतोस, आपल्या माघारी सर्व क्रिया पूर्ण होतात. तुझं दिवसाचं होण्याच्या अगोदर तर सगळा व्यवहार त्यांना कळलेला असतो. फक्त ते वाट बघतायत, एवढं लक्षात घ्या. ते वाट बघतायत म्हणून वाट बघण्याच्या आधीच करून टाका. एखाद्याने आपली जाण्याची वाट बघावी याच्या अगोदर सही करून मोकळे व्हा. चिंतन कशाचं करावं, व्यर्थ चिंता कशाला करायची आहे ना. बरेच जण व्यर्थ चिंता, आता पाऊस येईल का, आता कीर्तन सोडतील का, आता जेवण होईल का, आता आचारसंहिता लागली आहे, कोण निवडून येईल. कोणी जरी आलं तर काय आपल्या घरी तेलमीठ भरून देणार आहे, नाही महाराज. पण इतकं माणसं भांडण तंटा काय काय ते तिकडे जायचं नाही. आता आचारसंहिता आहे आणि मी नोकरदार आहे त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही, बंधन असतं बरं का. असं देतो विषय. पण ह्याला काय म्हणायचं, व्यर्थ चिंता. मी कीर्तनाला गेल्यावर सुनबाई काय काय करेल, व्यर्थ चिंता आहे ना. तिचा संसार आहे, काहीतरी करून खाईलच की, दुसरं काय करणार आहे. घरातलं काही माहेरला तर नेऊन देणार नाही ना, नाही. पण माणसाला ही व्यर्थ चिंता म्हणायची. आणखीन साध्य चिंता. साध्य चिंता कशाला म्हणावं, माझं आयुष्य निघून गेलं, जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावना. चिंता कशाची करायला पाहिजे, चिंतन कशाचं केलं पाहिजे, माझा आत्मउद्धार कसा होईल, माझ्या मुलांना संस्कार चांगले कसे लागतील, याचं चिंतन, याची चिंता आपण केलं पाहिजे. याला साध्य चिंता असं म्हणतात. कधी माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरू भेटतील आणि कधी मला या जीवनात पहिलं तीरावर नेऊन पोहोचवतील, कधी त्या परमात्म्याची भेट होईल, याची चिंता आपण केली पाहिजे. ही साध्य चिंता. पहिली व्यर्थ चिंता, दुसरी साध्य चिंता आणि तिसरी परचिंता. आमचं कसं तर पास झालंय, शेजाऱ्याचं होतच का नाही की, ही परचिंता. गुरुजी आम्हाला 40 कट्टे झालंय पण शेजाऱ्याला 20 बी होत आहे का नाही, ही परचिंता. आपली चिंता सोडायची आणि दुसऱ्याचं चिंतन करायचं, त्याला परचिंतन म्हणतात. गोपाळांनी परचिंता चिंतन केलं नाही, साध्य चिंतन सुद्धा केलं नाही, कारण त्यांना अगोदरच ते साध्य होतं. साध्य असलेला परमात्मा आपल्याजवळ टिकून ठेवण्याची साधना त्यांनी आपल्या जीवनात केली. करते नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. ध्यानाच्या 5 अवस्था आहेत, स्थिती, संस्थिती, विगती, प्रगती आणि संस्मिती. या 5 अवस्थांचं खंडन वेळेअभावी न करता पुढे चलतो महाराज. ज्या गोपाळाने भगवंताचं नामस्मरण केलं, नामस्मरण केल्यानंतर तो परमात्मा त्या गोपाळांना साध्य झाला. साध्य झाल्यानंतर तो परमात्मा या साधनेचा प्रित्यर्थ काय गोपाळांचं सहाय्य करतो. परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो परमात्मा आपलं ऋण ठेवून घेत. गोपाळाने त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्याच्या मोबदल्यामध्ये भगवंतांनी गोपाळावरती आलेला डाव त्यांच्या गायी सुद्धा देवाने राखल्या. का आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. देवाने डाव द्यायचा. कोणता डाव, डाव म्हणजे काय बघा. आता मुलांना डाव म्हणजे काय हे सुद्धा माहिती होणार नाही. लहानपणी आपण काही खेळ खेळायचो बघा, शिवना पाणी. लहानपणी होतं आमच्या शिवना पाणी. आता प्रत्येक बरेच जण वयोवृद्ध आहेत. शिवना पाणी म्हणजे 11 जण पुढे पळायचे आणि एकच शिवायला जायचं. का एक पळायचं आणि 11 शिवायचे. शिवना पाणी म्हणजे 11 जण पळायचे आणि एकल्याने जाऊन त्याला शिवायचं, त्याला शिवना पाण्याचा खेळ म्हणतात. असे अनेक खेळ. आणि त्या खेळात ज्याच्यावर राज्य असायचं, जो माग पळायचा त्याच्यावर डाव असायचा. डाव म्हणजे खेळातलं राज्य म्हणा. भगवंतांनी तो डाव द्यायचा. पण विपर्यासाने सांगू, तत्वार्थांनी चिंतन मांडलं तर तो खेळातला डाव परमात्मा देत नव्हता.
जन्म मरणाचा डाव त्या परमात्म्याने भक्तासाठी दिला बरं का. भक्तासाठी जन्माचं दुःख गाढ आहे, जीवनाचं दुःख गाढ आहे, आणि शेवटी आपला अंतकाळ सुद्धा फार फार दुःखी प्रसंगातून होतो. असा जन्म आणि मरणाचा डाव भक्तासाठी तो परमात्मा जन्म घेतो आणि पुन्हा आपला देहावसन करतो. किती जन्म अंबऋषीसाठी, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले 10 जन्म घेतले, 10 जन्म अंबऋषीसाठी. जन्म घेणं काय सोपं आहे का? जुने माणसं म्हणायचे झालं तर बाळ, नाहीतर पोटाला काळ. सोपं नाही, पण तो परमात्मा भक्तासाठी तो डावही घ्यायचा. आली द्यावी डाई 10 वळत्या मागे गाई. 10 इंद्रियामध्ये 11वं मन हे स्वरूप खरं तर परमात्म्याच आहे. आणि परमात्म्याने मनेरीच काय का राखावी याचं वर्णन शास्त्राने असं केलं. इंद्रिया माझे मन, ज्ञानोबा वर्णन करतात. या 10 इंद्रियामध्ये 11वं हे मन आहे. अर्जुना, ते मन म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मीच. आणि त्या मनावरला जर कुणाला आकळता येत असेल तर फक्त मला आकळता येतं बरं का. नाहीतर इथं बसल्या बसल्या माणसं कधी फेरफटका मारून येतील सांगता येत नाही. इथं बसल्या बसल्या सुद्धा माणसं विचार करून येतील बरं का. विचार सांगता येत नाही. इथं बसल्या बसल्या आमच्या माता माऊल्या घरी जाऊन येतील, सुनबाईनं काय करायला घातले आणि काय खाते की मी जाऊपर्यंत बघून येतील. भगवंतांनी सांगितलं, अर्जुन म्हणतोय, अर्जुनने भगवंताला विचारलं, देवा काही केलं तर हे मन आपल्या जवळ राहत नाही. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत्थडम. मन हे सगळ्यात चंचल आहे. 10 वळत्या गाई. 5 इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय, त्यात पंच ज्ञानेंद्रियांचे 5 गायी आहेत, 5 विषय आहेत. आणि जशी एखादी गाय हिरवा चारा बघितल्यानंतर हिरवे चारे बांधावे, तसं हे इंद्रिय विषय बघितलं की तिकडं धावतात. विषय बघितलं की तिकडं धावतात. काही कारण नसतं, पण त्या विषयाला, इंद्रियांना विषय दिसले की तिकडं इंद्रिय जातात. मी विनोदानं कधी कधी सांगत असतो, भाऊ त्रेतायुगामध्ये द्वापार युगापर्यंत किंबहुना आतापर्यंत ह्या 10 वर्षाच्या काळापर्यंत इंद्रिय 5 होते आणि विषयही आता ते 10 झालेत बरं का. 10 विषय झालेत. 10 कोणते सांगतो ऐका. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5. आणि व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब. हे 5 विषय मला तर त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय. शब्द, स्पर्श, रूप, रस महाराज हे बरे होते 5, पण हे 5 आहेत का नाही अलीकडल्या भूतकाळातले. जन्मल्यापासून बघा, मोबाईल दिल्याशिवाय लेकरू जेवण सुद्धा करत, मान्य आहे का नाही तुम्हाला? मोबाईल दिल्याशिवाय ते रडायचं राहत नाही, मान्य आहे तुम्हाला? बघा, मग ह्याच्या पाठीमाग कुणाची चूक आहे, त्याची का तुमची? हे पण मान्य आहे का? विठ्ठल विठ्ठल. आघात आहे खर तर त्या बालपणावरती आघात आहे. आणि पुढे जाऊन सांगू, आणखीन 10 वर्षांनी जर मोबाईल माणसाजवळचा काढून घेतला तर माणसं वेडी होतील, वेडी दगड मारतील एकमेकाला. आता सुद्धा ज्याच्याकडे अँड्रॉइडचा मोबाईल आहे त्याच्याकडे एक दिवसभर मोबाईल न देता बघा त्याची काय अवस्था होते. कीर्तनापासून 5 मिनिट गुरुजीकडे मोबाईल दिला तर तुम्ही लगेच मागून घेतला, द्या इकडं. का? जसे आपल्या शरीराची सावली आहे तसं आता माणसाचा मोबाईल ही सावली झाली. आणखीन 10 वर्षांनी, आणि इथं आदरणीय फडसाहेब आहेत, जास्तीत जास्त क्राईम, गुन्हे आता मोबाईलच्या माध्यमातून होते, ते लक्षात ठेवा. आणि कुठंतरी आपली संस्कृती त्या मार्गाने जाते. आपण लहानपणापासून मुलांना मोबाईलची सवय लावल्यामुळं ते मुलं मोठं झाल्यानंतर त्या सायबर गुन्ह्याकडे कुठंतरी वळले जातात. म्हणून आत्ताच आपल्या हातामध्ये इट इज अ नीड अँड इट इज अ सिन्सिअरिटी ऑफ युअर फ्युचर. ती तुमच्या भविष्याची गरज आहे, मान्य आहे मला, पण त्या गरजेला आपण किती महत्व द्यावं हे पण आपण मुलांना सांगितलं पाहिजे. महाराज, हे 10 विषय आपल्याला
या जीवनामध्ये नष्ट करतात, या इंद्रियांना नष्ट करतात. म्हणून महाराज म्हणतात की परमात्मा त्या गोपाळांच्या गायी राखायचा. कोणते? ह्या इंद्रिय रूपी गायी परमात्म्याने राखायच्या. 10 वेळ त्या मागे गायी. एवढंच देवानं करावं का? नाही. तो परमात्मा त्या भक्तांच्या साधनेसाठी, त्या नामस्मरणासाठी काय मोबदला जातो? त्यांच्या समवेत तो परमात्मा काला करतो. एक म्हणे भाविकाला करते नामाचे गडी नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.